नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासामध्ये 8वं प्रकरण अभ्यासत आहोत। प्रकरणाचं नाव आहे जागतिक महायुद्धे आणि भारत। यामध्ये आपण पहिलं महायुद्ध हा जो भाग होता, हा पहिल्या महायुद्धाचा भाग संपवलेला आहे। आज आपण पुढचा भाग अभ्यासूया। पुढचा भाग आहे दुसरे महायुद्ध। याचा कालावधी आहे 1939 ते 1945। दुसरे महायुद्ध पहा, पहिलं महायुद्ध आपण पाहिलं। या पहिल्या महायुद्धाचा शेवट आपण बघितला। व्हर्सायाचा तह 1918 ला झाला, जो की जर्मनीवरती लादण्यात आला, कारण की जर्मनी हे पराजित राष्ट्र होत। या पराजित राष्ट्रावरती जे त्या राष्ट्राने हा तह लादला। परत या प्रकारचा प्रसंग, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपण पाहिलं की राष्ट्रसंघाचीही स्थापना झाली। तरी आपण म्हणूया की 1939 ला जागतिक स्तरावरती दुसऱ्या महायुद्धाचा भडका या ठिकाणी उडाला। आता पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याची तुलना जर आपण केली तर पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरं महायुद्ध हे अतिशय संहारक स्वरूपाचं होतं। पहिल्या महायुद्धापेक्षा हे अतिशय व्यापक स्वरूपाचं होतं आणि या महायुद्धामध्ये, या दुसऱ्या महायुद्धामध्ये अधिक प्रगत अशा तंत्रज्ञानाचा अवलंब या दुसऱ्या महायुद्धामध्ये करण्यात आला। मग अशा महायुद्धासारखा प्रसंग उद्भवू नये यासाठी राष्ट्रसंघासारखं संघटन या ठिकाणी कार्यरत असतानाही 1939 ला मग दुसऱ्या महायुद्धाचा भडका हा कशा पद्धतीनं उडाला। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मग या महायुद्धाची कारणे अभ्यासूया की कुठल्या कारणामुळं हे दुसरं जागतिक महायुद्ध या ठिकाणी लढलं गेलं। आता पहा, पहिल्या महायुद्धानंतर आपण पाहिलं होतं की राष्ट्रसंघ स्थापन झाला कशासाठी, तर जागतिक स्तरावर पुन्हा युद्धाचा प्रसंग होऊ नये, जगामध्ये शांतता नांदावी, जे काही कलह आणि वाद राष्ट्रामध्ये निर्माण होतील ते तडजोडीच्या माध्यमातून सोडवावेत आणि जागतिक शांतता प्रस्थापित करावी या दृष्टिकोनातून राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली। परंतु दुर्दैव असं की राष्ट्रामध्ये निर्माण होत असलेले कलह असतील, वाद असतील, संघर्ष असतील, समस्या असतील, या सोडवण्यामध्ये राष्ट्रसंघाला या ठिकाणी अपयश आलं। म्हणजे राष्ट्रसंघाला अपयश आलं आणि अशा या राष्ट्रसंघाला अपयश आल्यामुळं आपण म्हणूया या दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी या ठिकाणी पडली। राष्ट्रसंघानं आपली जबाबदारी जर योग्य रीतीनं पार पाडली असती, राष्ट्रामध्ये निर्माण होत असलेले तंटे असतील, कलह असतील, वाद असतील, हे योग्य रीतीनं जर सोडवले असते, हाताळले असते, तर युद्धाचा प्रसंग या ठिकाणी उद्भवला नसता। परंतु हे करण्यामध्ये राष्ट्रसंघाला अपयश आलं आणि त्यामुळेही आपण म्हणूया दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी या ठिकाणी जगामध्ये पडली। म्हणजे राष्ट्रसंघाचं अपयश हा पहिला भाग सांगता येतो। दुसरा भाग आपल्याला सांगता येतो जर्मनीची लष्करी तयारी। तर जर्मनी, पहिल्या महायुद्धाचा कालावधी आपण पाहिला की जर्मनी हे पराजित राष्ट्र होतं आणि या पराजित राष्ट्रावरती व्हर्सायचा तह या ठिकाणी लादण्यात आला होता। हा जर तह आपण पाहिला तर हा अपमानजनक स्वरूपाचा तह होता। अपमानकारक स्वरूपाच्या अटी नाईलाजास्तव या पहिल्या महायुद्धाच्या पराभवामुळे जर्मनीला या ठिकाणी स्वीकाराव्या लागल्या होत्या।
ही जी अपमानजनक स्वरूपाची स्थिती जर्मनीची या ठिकाणी झाली होती, अशा या जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली करण्यासाठी या ठिकाणी एक हुकुमशहा निर्माण झाला. या जर्मनीमध्ये नाझीवाद जन्माला आला आणि या नाझीवादामधून या ठिकाणी हिटलरचा उदय झाला. आणि या नाझीवादानं, या हिटलरनं या जर्मनीचं लष्करी दृष्टिकोनातून सशक्त करण्याचा प्रयत्न हाती घेतला. जोरदार अशी लष्करी तयारी या हिटलरनं सुरू केली. याला जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवायचं होतं. जो पहिल्या महायुद्धामध्ये जो अपमानकारक स्वरूपाचा तह नाईलाजास्तव जर्मनीला स्वीकारावा लागला होता, त्यामधून जर्मनीला याला मुक्त करायचं होतं. आणि यासाठी मग या हिटलरनं मोठ्या प्रमाणात सैन्यबळ एकत्रित केलं. आरमार व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा यांनी केली. वायुदल मोठ्या प्रमाणात यांनी वाढवलं. सैन्यबळ असेल, आरमार दल असेल, ज्याला की आपण नाविक दल म्हणतोय, नाविक दल असेल अथवा वायुदल असेल, या तिन्ही सैन्याच्या या तिन्ही क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी या हिटलरनं, या जर्मनीनं या ठिकाणी केली. हे झालं युरोप खंडामध्ये असलेल्या या जर्मनीचं चित्रण. त्यानंतर आणखीन एक देश होता, ज्या की देशाचं नाव होतं सोव्हिएत रशिया, जे की साम्यवादी राष्ट्र होतं. सोव्हिएत रशिया जे की साम्यवादी राष्ट्र होतं. एका बाजूला जर्मनी आपलं लष्करी सामर्थ्य वाढवत होता आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत रशियाचं चित्रण जर आपण पाहिलं तर हे साम्यवादी राष्ट्र ही मोठ्या प्रमाणात सामर्थ्यशाली होत होतं. म्हणजे एका बाजूला जर्मनी आपली ताकद वाढवत आहे, तर दुसऱ्या बाजूला साम्यवादी रशियाही आपली ताकद वाढवत आहे. परंतु जे रशियाचं सामर्थ्य वाढत आहे, रशियाची जी ताकद वाढत आहे, ही वाढणारी रशियाची ताकद इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स या देशामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी होती. रशिया लष्करी दृष्टिकोनातून मोठा होणार नाही याची खबरदारी साधारणतः इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स घेत होतं. म्हणजे साधारणतः रशिया मोठा होणार नाही ही भूमिका इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स यांची होती. म्हणजे रशिया सामर्थ्यशाली होऊ नये, तो बलिष्ठ होऊ नये, तो मोठा होऊ नये. आणि असा हा रशिया आणि जर्मनी या दोघांमधले संबंध जर आपण पाहिले तर रशिया आणि जर्मनी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शत्रुत्व होतं. जर्मनीचा मोठा शत्रू कोण? तर रशिया. रशियाचा मोठा शत्रू कोण? तर जर्मनी. हे सूत्र होतं. आणि रशियाला तर या ठिकाणी मोठं होऊ द्यायचं नव्हतं असं कोणाचं मत होतं? तर इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल यांचं मत होतं. आणि त्यामुळं युरोप खंडामध्ये जर्मनी जे आक्रमक धोरण अवलंबतोय, जी आपली लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर्मनी जे वाढवतोय, याकडे दुर्लक्ष करण्याचं काम इंग्लंडनं केलं, फ्रान्सनं केलं, अमेरिकेनं या ठिकाणी केलं. म्हणजे या राष्ट्रांनी जर्मनीमधचं जे सामर्थ्य वाढत आहे, त्याचं जे आक्रमक स्वरूपाचं धोरण वाढत आहे, याकडे कांडोळा केला, दुर्लक्ष केलं. का केलं? तर यांना रशियाला मोठं होऊ द्यायचं नव्हतं. आणि त्यामुळे जर्मनीकडे या ठिकाणी दुर्लक्ष केलं. जर्मनीकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे कांडोळा केला. आता जर्मनी स्वस्थ बसणार नव्हतं. कारण की हिटलरची आकांक्षा मोठी होती, हिटलरची महत्वाकांक्षा मोठी होती. हा महत्वाकांक्षी होता नाझीवाद याचा, आणि हा हुकुमशहा महत्वाकांक्षी होता. याला जगावरती राज्य प्रस्थापित करायचं होतं. लष्करी सामर्थ्य हा का वाढवत होता? तर याला याची महत्वाकांक्षा पूर्ण करायची होती. आणि यामधूनच यानं मग 1938 मध्ये चेकोस्लोवाकिया
चेकोस्लोवाकिया या वरती आक्रमण केलं. यामध्ये बहुसंख्य जर्मन वस्ती, या चेकोस्लोवाकियामध्ये बहुसंख्येनं जर्मन वस्ती असलेला प्रांत होता सुडेटन. या सुडेटन प्रांतावरती जर्मनीनं, हिटलरनं, नाझीवादानं या ठिकाणी आक्रमण केलं आणि प्रांत त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला. आता हा प्रांत त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला, खऱ्या अर्थानं याच वेळेस याच्यावरती आवर घालणं गरजेचं होतं. इंग्लंड आणि फ्रान्सनं याच्या आक्रमक धोरणाला आवर घालणं, आळा घालणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही. आणि त्यामधून मग हिटलरची, जर्मनीची आक्रमकता या ठिकाणी वाढली. आणि त्यांनी पुढे काय केलं तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं मुद्दा आपल्याला सांगता येतो, युरोपची लचकेतोड त्यांनी सुरू केली. युरोपची लचकेतोड त्यांनी सुरू केली. यामधून त्यांनी 1939 ला पोलंडवर हल्ला केला. 1939 पोलंडवरती त्यांनी हल्ला केला. युरोप खंडामधलं पोलंड हे राष्ट्र जर आपण पाहिलं तर हे एक तटस्थ स्वरूपाचं राष्ट्र होतं. आणि अशा या तटस्थ राष्ट्रावरती जर्मनीनं, हिटलरनं आक्रमण केलं आणि पोलंड यांनी जिंकून घेतलं. पोलंडवरती आक्रमण केलं, पोलंड यांनी जिंकून घेतलं. आता मात्र इंग्लंड खडबडून जागे झालं. इंग्लंड खडबडून जागं झालं आणि इंग्लंडनं जर्मनी विरोधी युद्ध पुकारलं. आता इंग्लंडच्या लक्षात आलं, आता हे डोईजड झालं. आणि त्यामुळे मग इंग्लंडनं जर्मनी विरोधी युद्ध पुकारलं. इंग्लंडनं जरी जर्मनी विरोधी युद्ध पुकारलं असलं तरी जर्मनी स्वस्थ बसणार नव्हतं. त्याने चेकोस्लोवाकियाचा सुडेटन प्रांत घेतला, पोलंड आपल्या ताब्यामध्ये घेतला. पोलंड नंतर क्रमांक लागतो डेन्मार्कचा. डेन्मार्क जर्मनीला शरण आला. नॉर्वे सुद्धा जर्मनी समोर शरण आला. डेन्मार्क शरण आलं. त्यानंतर नॉर्वे सुद्धा या ठिकाणी शरण आला. जर्मनीनं हॉलंड आणि बेल्जियम या ठिकाणी जिंकून घेतलं. पहा, पोलंडवर हल्ला केला, पोलंड गिळंकृत केलं. डेन्मार्क शरण आला. नॉर्वे या ठिकाणी शरण आला. हॉलंड आणि बेल्जियम त्यांनी जिंकून घेतलं. यानंतर या युरोपमधला मोठा देश राहिला तो होता फ्रान्स. आणि जर्मनीनं मग फ्रान्सकडे आपला मोर्चा वळवला आणि नाझी सैन्य आता पॅरिसच्या दिशेनं आगेकूच करायला लागले. फ्रान्सची अभेद असलेली भिंत यांनी तोडली आणि याने पॅरिसवर हल्ला केला आणि जर्मनीनं फ्रान्स ही या ठिकाणी जिंकून घेतलं. म्हणजे जवळपास आपण म्हणूया या जर्मनीनं, या हिटलरनं, या नाझीवादानं आता जवळपास यांनी युरोप खंड गिळंकृत केला होता. आता शिल्लक राहिलं होतं इंग्लंड. आता या जर्मनीनं, या हिटलरनं, या नाझीवादानं आपला मोर्चा वळवला तो इंग्लंडकडे 1940 मध्ये. 1940 मध्ये त्यांनी इंग्लंडकडे आपला मोर्चा वळवला आणि जर्मनीनं इंग्लंडवरती आक्रमण केलं, हल्ला केला. ठिकाण आहे डंकर्क. डंकर्क या ठिकाणी हिटलरच्या सैन्यानं, जर्मनीच्या सैन्यानं, नाझी सैन्यानं या ठिकाणी प्रवेश मिळवला. ब्रिटिश फौजेवरती जोरदार आक्रमण या ठिकाणी केलं. 1940चा हा मे महिना होता आणि मे महिन्यामध्ये डंकर्क या ठिकाणाहून ब्रिटिशांनी आपलं 2.5 लाख सैन्य हलवलं. डंकर्क या ठिकाणाहून ब्रिटिशांनी आपलं 2.5 लाख सैन्य हलवलं. ही जगाच्या इतिहासामधली फार मोठी लष्करी हालचाल होती. एकाच वेळेस एका ठिकाणाहून 2.5 लाख सैन्य
हलवणं. जगातली ही सर्वात मोठी लष्करी हालचाल होती. म्हणजे आता साधारणतः आपण म्हणूया इंग्लंडच्या मनामध्ये यांनी आता धडकी भरवली होती. याच काळामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान होते नोवेल चेंबरलेन. नोवेल चेंबरलेन हे पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नोवेल चेंबरलेन यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि या ठिकाणी आता नवीन पंतप्रधान झाले विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल हे नवीन प्रधानमंत्री या ठिकाणी इंग्लंडचे झाले. त्यांनी पदभार या ठिकाणी स्वीकारला. परंतु आपण म्हणूया की जर्मनीनं इंग्लंडच्या मनामध्ये मात्र या ठिकाणी धडकन भरवली होती. यानंतर आता जर्मनीनं आपला मोर्चा वळवला तो रशियाकडे 1939 ला. सोव्हिएत रशिया. 1939 ला जर्मनीनं सोव्हिएत रशियावरती आक्रमण केलं, हल्ला केला. हिटलरनं स्टॅलिन सोबत अनाक्रमणाचा करार केला होता. म्हणजे आक्रमण एकमेकावर करायचं नाही असा करार हिटलरनं स्टॅलिनशी या ठिकाणी केला होता. परंतु हा करार हिटलरनं मोडला आणि 1939 ला त्यांनी सोव्हिएत रशियावरती आक्रमण केलं, हल्ला केला. नाझी सैन्यानं, हिटलरच्या सैन्यानं, जर्मनीच्या सैन्यानं या ठिकाणी ही मुसंडी मारली आणि स्टॅलिन ग्रॅडच्या दिशेनं हे निघाले. शहराचं नाव स्टॅलिन ग्रॅडच्या दिशेनं हे निघाले. रशियन फौजा मागं जात होत्या आणि नाझी सैन्य त्यांना मागं ढकलत होतं. म्हणजे रशियाचा भूभाग या जर्मन सैनिकाच्या ताब्यामध्ये येत होता, नाझीच्या ताब्यामध्ये येत होता. 1943 ला स्टॅलिन ग्राड या ठिकाणी हे आले. स्टॅलिन ग्राड या ठिकाणी हे आले. या ठिकाणी साधारणतः 3 लाख नाझी फौज होती. जर्मनीची फौज होती 3 लाख. हिटलरची फौज, नाझी फौज 3 लाखाचा आकडा आहे. या ठिकाणी मात्र सोव्हिएत रशियाच्या सैनिकांनी या नाझी सैनिकाची मोठ्या प्रमाणात कोंडी केली. नाझी सैनिक या ठिकाणी कोंडीमध्ये सापडलं. जर्मनीचं सैनिक या ठिकाणी कोंडीमध्ये सापडलं, जी की संख्या 3 लाखाची होती. रशियाचे मार्शल आहेत जॉर्जी. रशियाचे मार्शल आहेत जॉर्जी झुकाहो. जॉर्जी झुकाहो हे मार्शल आहेत रशियाचे. यांनी या ठिकाणी जर्मन सैनिकाचा पराभव केला. जे 3 लाखाचं जे जर्मन सैन्य होतं, हिटलरचं सैन्य होतं, नाझी सैन्य होतं, याचा पराभव केला. इकडील चित्रण युरोपमधलं जर आपण पाहिलं तर मित्र राष्ट्रांनी, दोस्त राष्ट्रांनी बर्लिनचा पाडाव केला. या सगळ्या बातम्या हिटलरपर्यंत जात होत्या. आता काय घडायला लागलं होतं तर ठिकठिकाणी जर्मनीचा पराभव व्हायला लागला होता. नाझी सैन्याचा पराभव या ठिकाणी व्हायला लागला होता. स्टॅलिन ग्राड या ठिकाणी पराभव, 3 लाख नाझी सैनिकांचा पराभव झाला. बर्लिनमध्ये नाझी सैनिकाचा पराभव झाला. मित्र राष्ट्र विजयी व्हायला लागले. या बातम्या हिटलरपर्यंत आल्या. हिटलर भूमिगत झाला आणि हिटलर भूमिगत होऊन हिटलरनं आत्महत्या केलेली दिसून येते. हिटलर भूमिगत झाला आणि हिटलरनं आत्महत्या केली. हिटलरचा साथीदार होता इटालीचा दुसरा एक हुकुमशहा, ज्याला की मुसोलिनी असं म्हटलं जातं. युरोप खंडामध्ये या मुसोलिनीचाही पाडाव झाला. तोही या ठिकाणी त्याचाही पराभव व्हायला लागला. उत्तर आफ्रिकेमध्ये जर्मनीचा पराभव झाला. उत्तर आफ्रिका या ठिकाणीही जर्मन सैन्य शरण आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपण म्हणूया की जर्मनीची अवस्था आता वाईट व्हायला लागली. दोस्त राष्ट्र या ठिकाणी विजयी व्हायला लागले. या जर्मनीचा आणखीन एक साथीदार देश होता, त्याचं नाव होतं जपान, जो की आशिया खंडामधला देश. मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊया जपानची शरणागती. आता पहा, आशिया खंडामधलं असलेलं हे छोटंसं राष्ट्र जपान, परंतु तांत्रिक मोठी प्रगती या जपाननं केलेली होती.
हा जर्मनीच्या बाजूने युद्धामध्ये उतरला होता. या जपाननं काय केलं तर 1941 ला अमेरिकेचं जे पर्ल हार्बर हे जे नाविक बंदर आहे, या पर्ल हार्बर या नाविक बंदरावरती बॉम्ब हल्ला टाकला आणि अमेरिकेचं नाविक तळ यांनी निकामी केलं. म्हणजे अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये आता युद्ध रंगलं, कारण की पर्ल हार्बर हे बंदर हे नाविक तळ जपाननं अमेरिकेचं उद्ध्वस्त केलं. आणि यामधून मग युद्धाला आता व्यापक स्वरूप यायला लागलं. आग्नेय आशियामधून एकानंतर एक देश आता जपान जिंकायला लागलं. यामध्ये फिलिपिन्स आहे, म्यानमार आहे, मलया आहे, सिंगापूर आहे. ही सर्व ठिकाणं जपाननं आपल्या ताब्यामध्ये घेतली. एवढंच नव्हे तर भारताच्या उंबरट्यावर हे आलं. आसाम असेल, आरकानचा भाग असेल, इम्फाळचा भाग असेल, या सर्व ठिकाणापर्यंत जपान आलं. म्हणजे भारताच्या उंबरट्यावरती या ठिकाणी आलं. इंग्लंडनं जपानचा प्रतिकार या ठिकाणी सुरू केला. तिकडं अमेरिकेचं भाग जर आपण पाहिला तर अमेरिकेनं जपानच्या ताब्यातून फिलिपिन्स परत आपल्या ताब्यामध्ये घेतलं. आणि अमेरिकेच्याही लक्षात आलं की जपान शरण येत नाहीये, जपान युद्ध सोडत नाहीये, युद्ध तो करतोयच. हे अमेरिकेच्या लक्षात आलं, जपान शरण येत नाहीये. एका बाजूचं जर्मनीचं चित्रण जर आपण पाहिलं तर जर्मनीचा पाडा होतोय, परंतु जपान काही शरण येत नाही. आणि त्यामुळं अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा या शहरावरती पहिला अणुबॉम्ब टाकला. जपानच्या हिरोशिमा या शहरावरती अमेरिकेनं पहिला अणुबॉम्ब टाकला. तर दुसरा अणुबॉम्ब त्यांनी नागासाकी या शहरावरती दुसरा अणुबॉम्ब या ठिकाणी त्यांनी टाकला. जपानचा आता नाईलाज झाला आणि त्यामुळे जपाननं 15 ऑगस्ट 1945 ला जपान शरण आलं. 15 ऑगस्ट 1945 ला जपान या ठिकाणी शरण आलं. आणि या पद्धतीनं जर्मनी असेल, इटाली असेल, जपान असेल, या तिन्हीचाही या ठिकाणी पाडाव 1945 ला झाला, 15 ऑगस्ट 1945 ला. आणि हे दुसरं महायुद्ध या ठिकाणी संपलं. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की युरोप खंडामध्ये दोन वाद निर्माण झाले होते. एक होता फॅसिस्ट वाद आणि दुसरा होता नाझी वाद. आता हा जो फॅसिस्ट वाद निर्माण झाला, हा फॅसिस्ट वाद इटालीमध्ये निर्माण झाला होता. आता हा वाद म्हणजे काय तर लोकशाही, उदारमतवाद, व्यक्ती स्वातंत्र्य आणि समता या विरोधी जी विचारसरणी होती, या विरोधी असलेली विचारसरणी म्हणजे फॅसिझम आहे. या विरोधीची विचारसरणी म्हणजे फॅसिस्ट विचारसरणी आहे. म्हणजे लोकशाहीच्या विरोधी आहे, उदारमतवादाच्या विरोधी आहे, व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे आणि समतेच्या विरोधी आहे. आणि अशी ही विचारसरणी पहिल्या महायुद्धानंतर बेनिटो मुसोलिनी यांनी इटालीमध्ये निर्माण केली. 1922 ला त्यांनी इटालीमध्ये ही चळवळ या ठिकाणी निर्माण केली. आणि या पद्धतीनं हा इटालीचा हुकुमशहा बनला. मुसोलिनी हा इटालीचा हुकुमशहा या ठिकाणी बनला. आणि त्यानंतर दुसरा एक वाद जर्मनीमध्ये निर्माण झाला होता, तो होता नाझीवाद. हे फॅसिझमचं दुसरं रूप होतं. नाझीवाद म्हणजे फॅसिझमचं दुसरं रूप या ठिकाणी होतं. या नाझीवादामध्ये वंशश्रेष्ठत्वाला महत्वाचं स्थान होतं, वंशश्रेष्ठत्व. आणि यामधूनच या हिटलरनं या जर्मनीमध्ये ज्यू वंशीय लोकांची हत्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली. हा जो नाझीवाद होता, हा फॅसिझमचा एक अतिरेकी आणि विकृत स्वरूपाचा प्रकार होता असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे असे हे दोन वाद या युरोप खंडामध्ये निर्माण झालेले आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसत आहेत. या ठिकाणी आपण थांबूया.